आणि एक मोठी बातमी समोर येते। कोरोना झाल्याचं भासवून 79 वर्षीय वृद्धावरती चुकीचे उपचार केलेत या आरोपाने अहिल्यानगरमध्ये 6 प्रतिष्ठित डॉक्टरांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत बबनराव खोकराळे यांचा मुलगा अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर 2020 मधल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खोकराळे यांनी 2022 मध्ये या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल पिटिशन दाखलही केली होती। न्यायालयीन सुनावणीनंतर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार तोफखाना पोलिसांनी संबंधित 6 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। बोगस उपचारांसाठी 1,84,000 घेतले असाही आरोप केलेला होता आणि याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत। त्यामुळे कोरोना झाल्याचं भासवून चुकीचे उपचार केलेत आणि या प्रकरणात 6 प्रतिष्ठित डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले। इथे डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर आणि त्यांच्या टीमने त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट केली, पण कोरोना नसताना त्यांनी त्याच्यावरती माझ्या वडिलांच्यावरती ट्रीटमेंट केली। आता मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांना कोरोना नसताना तुम्ही कोरोनाची ट्रीटमेंट का दिली, तर त्याच्यासाठी त्यांनी आरटीपीसीआरचे रिपोर्ट बोगस बनवले। ट्रीटमेंटमध्ये पूर्ण त्यांनी चुकी केली। माझ्या वडिलांचा मृत्यू कधी झाला, कुठली ट्रीटमेंट दिली आम्हाला कधी सांगितलं गेलं नाही। माझ्या वडिलांची बॉडी पण अंत्यविधी केला का नाही माहित नाही, माझे वडील एक्सपायर झाले का आजही मला माहित नाही। त्यांनी बॉडी परस्पर पाठवली की काय केली माहित नाही, आम्हाला सांगितलंच गेलं नाही। मी जेव्हा याच्या सगळ्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडे तक्रार केली तेव्हा त्यांच्या 6 डॉक्टरांच्या कम्युनिटीनी मला एक रिपोर्ट दिला, अहवाल जो असतो डॉक्टरांचा चुकीचा अहवाल, तर याच्या ट्रीटमेंटच्या बद्दलचा अहवाल, तर तुम्हाला डॉक्टर अहवाल जो दिला तो त्या अहवालामध्ये हे पूर्ण डॉक्टर बहुरूपी, डॉक्टर गोपाल बहुरूपी, डॉक्टर सुधीर बोरकर, डॉक्टर सचिन पांडुळे, झावरे डॉक्टर आणि मुकुंद तांदळे यांच्या विरुद्ध हा सगळा मला त्यांनी रिपोर्ट दिला की हे डॉक्टरांकडनं चुकी झाली म्हणून तुमचे वडील एक्सपायर झाले। मी याच्या संदर्भात पोलीस स्टेशनला गेलो आणि तुम्ही गुन्हा दाखल करा असं सांगितलं त्यांना, तर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्या डॉक्टरांचं, डॉक्टर गोपाल बहुरूपीचं, त्याच डॉक्टरचं दुपारी 18 तारखेला ऑगस्ट 2020 रोजी 12 वाजता पण मृत्यू, असे वेगवेगळे मृत्यूचे त्यांचे सर्टिफिकेट आहेत। त्यांनी ट्रीटमेंट करताना माझ्या वडिलांना विदिन 23 तासांमध्ये 5-5 रेमडेसिवीर इंजेक्शन अशी बोगस ट्रीटमेंट त्यांनी सगळी दाखवलेली.